तर आपण थेट दृश्य नाशिकमधून बघतोय। अजून सुद्धा गोकुळ गीतेंची मनधरणीचे प्रयत्न सुरू दिसत आहेत। त्यांना फोन लावण्याचा प्रयत्न केला जातोय। अवघी काही मिनिटं सध्या शिल्लक आहेत आणि यात काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अजून सुद्धा गोकुळ गीतेंच्या मनधरणीचे प्रयत्न केले जात आहेत। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडे आपण थेट जाऊया। लक्ष्मण, काही मिनिटं शिल्लक आहेत आणि अजून सुद्धा मनधरणीचे प्रयत्न सुरू दिसत आहेत। अमित, आपण बघतोय नाशिकमध्ये एक हाय व्होल्टेज ड्रामा जो आहे तो पाहायला मिळतोय। गणेश गीते यांची माघार एकीकडे होती, दुसरीकडे त्यांचे बंधू गोकुळ गीते यांच्या माघारीसाठी प्रयत्न केले जात आहे। हे नाना गामणे आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहेत। ते फोन लावताय। तिकडे निलेश बोरा हे गिरीश महाजनांचे निकटवर्ती आहे, ते देखील प्रयत्न करताय। शेवटच्या क्षणापर्यंत ही माघार व्हावी अशा स्वरूपाचा प्रयत्न त्यांच्याकडनं केला जातोय। काही कमिटमेंट ज्या आहेत त्या देखील दोघा भावांना देण्याचा प्रयत्न केला जातोय। निलेश बोरा सातत्यानं फोनवरती बोलताय। गिरीश महाजनांचा फोन त्यांच्या फोनवरती सुरू आहे। गिरीश महाजन त्यांना प्रचंड फोनवरती प्रेशर करून सांगताय की काही करा, परंतु दोघाही भावांची माघार जी आहे ती करून आणा। एकीकडे गणेश गीते दाखल झालेले आहे, दुसरीकडे गोकुळ गीते यांच्याशी संपर्क जो आहे तो सातत्यानं या फोनवरनं केला जातोय। ते त्यांच्या संपर्कात आहे, मात्र अवघा 8 मिनिटाचा ते 7 मिनिटाचा वेळ जो आहे तो या माघारीसाठी शिल्लक आहे। त्यामुळे गोकुळ गीते वेळेच्या आत जर या ठिकाणी आले नाही तर त्यांचा उमेदवारी अर्ज कायम राहणार आहे आणि तीच धाकधूक आहे। आपण बघतोय या सगळ्या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरती प्रेशर आपल्याला जाणवतोय की शेवटच्या क्षणापर्यंत ही माघार होणं अपेक्षित आहे। निलेश बोरांवरती विशेषतः याची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आहे की काही झालं तरी दोघा भावांची माघार घ्यायची। त्यांच्या कुटुंबातले सदस्य म्हणून नाना गामणेंकडे पाहिलं जातं, त्यांच्यावर देखील जबाबदारी आहे की काही करून आपण ही माघार करायची आहे आणि त्यासाठीचे प्रयत्न त्यांच्याकडनं सातत्यानं केले जात आहे। फोन लावले जात आहे। गोकुळ गीते त्यांच्याशी फोनवर येतो असं सांगताय। आपण ही दृश्य बघतोय नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरामध्ये अशा स्वरूपाचा एक हाय व्होल्टेज ड्रामा जो आहे, पॉलिटिकली हाय व्होल्टेज ड्रामा जो आहे तो पाहायला मिळतोय। आपण सातत्यानं दोन्ही नेते जे आहेत ते फोन करताय। आतमध्ये गोकुळ गणेश गीते माघारीसाठी पोहोचलेले आहे आतल्या कार्यालयामध्ये। तर इकडे आपण बघतोय, आपण पुन्हा एकदा त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। संपर्क झाला, फोन लागलाय, परत कट केला, आला असेल, खाली बघावं लागेल। काय तुमचा संपर्क झालाय का? गणेश गीतेंची माघार झालेली आहे, परवेज कोकणेंची पण माघार झाली आहे। फक्त प्रसादजी हिरे आणि गोकुळ गीतेंची बाकी 5 मिनिटात दोघं पण पोहोचतील आणि 5 मिनिटं आहे का शिल्लक? हो, 5 मिनिटं शिल्लक आहेत। 8 मिनिटं आहेत, 5 मिनिटाच्या आत ते पोहोचतील असे प्रयत्न आमचे आहेत। माघार नाही झाली तर मग वरिष्ठ निर्णय घेतील, पण युती धर्मच पाळला जाईल, त्यात काही शंका नाही आहे। ना, तुम्ही त्यांच्या कुटुंबातले सदस्य आहात, तुम्ही सातत्यानं फोन करताय आणि सांगताय की त्यांनी माघार घ्यावी। 100% त्यांनी माघार घेतली पाहिजे, कारण आम्ही गिरीश भाऊंना आणि देवेंद्रजींना काल शब्द दिलेला आहे। आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये गोकुळला आणून माघार घेण्याची पूर्ण प्रयत्न चालू आहे। आम्ही कंटिन्यू फॉलोअपमध्ये आहे। 5-10 मिनिटात येण्याची शक्यता आहे। गोकुळ जसा आला तसं आम्ही वरती जाऊन माघार घेतो। फोन लागतोय का? लावून बघा तर। आपण बघतोय गोकुळ गीते यांना फोन लावण्याचा प्रयत्न त्यांच्याकडनं केला जातोय। तो फोन लागतो का आपण ट्राय करूया, त्यांचा फोन लागतोय का आणि ते फोन उचलताय का? तिकडे निलेश बोरा प्रयत्न करताय, इकडे नाना गामणे फोन करताय, त्यांचे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी फोन करताय। आपण बघतोय सातत्यानं त्यांच्याकडनं कॉल जो आहे तो गोकुळ गीते यांना केला जातोय, काही करा आणि इथे पोहोचा असं ते सांगताय। गेल्या अर्धा तासापासून त्यांच्याकडनं हे शेवटच्या क्षणी प्रयत्न केले जातात, कारण त्यांना सांगण्यात आलेलं होतं की ते इथे पोहोचणार आहे, आम्ही येतो असं त्यांना शब्द दिलेला होता। मात्र गोकुळ गीते अद्याप पावेतो या ठिकाणी आले नाही। निलेशजी, थोडं पुढे काय तुम्हाला गोकुळ गीतेंनी काय सांगितलं होतं? येणार असं सांगितलं? 5 मिनिटात पोहोचतो मी असं त्यांना सांगितलं। माननीय मंत्री महोदय गिरीजी महाजन सरांचं पण त्यांच्याशी बोलणं झालं। देवेंद्रजी मुख्यमंत्रीजींचं पण त्यांच्याशी बोलणं झालं। त्यांनी सांगितलं की मी 5 मिनिटात येऊन माघार घेतो असं त्यांनी। काल तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या बंगल्यावर होते, उचललाय का फोन? बघ नाही, एकनाथ शिंदे साहेबांच्या बंगल्यावर गेले होते, मुख्यमंत्र्यांना भेटले, काय नेमका शब्द दिला होता? नाही, आम्ही त्यांना शब्द दिला होता का पक्ष जसा आम्हाला आदेश करेल आम्ही पक्षाचं पालन करू, आणि गणेश भाऊंनी पक्षाचं पालन वेळेच्या आत येऊन गणेश भाऊ माघार घेऊन गेले। पण गोकुळ भाऊला आमचं खूप प्रयत्न आहे, आम्ही पक्षाशी एकनिष्ठ राहू, युतीशी एकनिष्ठ राहू। 2-5 मिनिटात 100% ट्रॉफिक असल्यामुळे गोकुळ येतोय, जसा आला तसा। गिरीश भाऊंचे कॉल येत आहेत, सगळ्यांचे कॉल येत आहेत। सुनील भाऊ चालू आहे, प्रयत्न चालू आहे सुनील भाऊ, प्रयत्न चालू आहे, प्रयत्न चालू आहे। गोकुळला करतोय, पण 5-10 मिनिटात गोकुळ पोहोचतोय। आपण बघतोय प्रयत्न चालू आहे असं ते म्हणताय। गिरीश महाजन यांचाही फोन त्यांच्या फोनवर एका बाजूला वाजतोय, दुसऱ्या बाजूला गोकुळ गीते यांना देखील त्यांचा संपर्क करण्याचा प्रयत्न सुरू आहे। आपण बघतोय नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हा हाय व्होल्टेज ड्रामा जो आहे तो रंगलेला पाहायला मिळतोय। सातत्यानं हे 2 कार्यकर्ते जे आहेत ते फोन करताय। नाना गामणे असतील, त्याचबरोबर निलेश बोरा असतील, यांच्याकडनं सातत्यानं फोन जे आहे ते करण्याचा प्रयत्न केला जातोय। नाशिकमध्ये हा हाय व्होल्टेज ड्रामा जो आहे तो रंगलाय पॉलिटिकली, आणि आतमध्ये
माघारीसाठी गणेश गीते पोहोचलेले आहे. गणेश गीते माघार घेत आहे. मात्र या ठिकाणी अवघा काही मिनिटांचा वेळ जो आहे तो शिल्लक आहे आणि तो वेळ शिल्लक असल्यामुळे अशा स्वरूपाचे प्रयत्न जे आहे ते केले जात आहे. फोन आपण दोघांमध्ये खूप प्रयत्न चालू होता. फोन 24 तास चालू फोन असं नाही चालणार. फोन द्या बरं लावा. 5 मिनिटं राहिले. आपण बघतोय सातत्यानं फोन जो आहे तो लावला जातोय. नॉट रिचेबल होते गोकुळ गीते. ते आता संपर्कात येत आहे. संपर्क त्यांच्याशी होतोय. ते येतो असं म्हणताय. मात्र ते इथे यायला अद्याप येत नाहीये. त्यामुळे जर गोकुळ गीते या ठिकाणी आले नाही पुढच्या 2 ते 3 मिनिटांमध्ये 3 मिनिटांचा वेळ 2 ते 3 मिनिटांचा वेळ शिल्लक आहे. मात्र ते या ठिकाणी पोहोचले नाही तर निश्चित ही निवडणूक होणार असं मानलं जातं. आपण बघतोय या ठिकाणी फोन जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे. प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी केला जातोय. लावता काय 4 मिनिटं राहिले. नाही गेलं. आपण बघतोय वेळ अमित संपत आलेला आहे. अवघा 1-1.5 मिनिटाचा वेळ जो आहे तो आता हातामध्ये शिल्लक आहे. जवळपास वेळ संपल्यात 4 मिनिटांचा वेळ अमित शिल्लक आहे आणि या 4 मिनिटांमध्ये हे होतं का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. अवघ्या 4 मिनिटांच्या वेळेसाठी हे प्रयत्न जे आहेत ते केले जात आहे. मात्र ह्यांना सातत्यानं गोकुळ गीते फोनवर हेच सांगताय का मी पोहोचतोय रस्त्यात आहे असं ते सांगताय. आपण काय सांगितलं त्यांनी तुम्हाला? 5 मिनिटांमध्ये आम्ही येतो असं आम्हाला फोनवर सांगितलंय. आम्ही त्यांचीच वाट बघतोय. आपण बघतोय या ठिकाणी हा फोन आहे आणि फोनवरनं अनेक कॉल जे आहेत ते त्यांना या ठिकाणी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. दोघंही जे आहेत नाना गामने फोन करताय. निलेश बोरा त्या ठिकाणी त्यांना फोन करून संपर्क करताय. मात्र तो फोन ते घेत नाहीये. आता काही वेळापूर्वी ते रस्त्यात होते असं सांगितण्यात आलं होतं. मात्र ते आता फोन घेत नाहीये. याचा अर्थ गोकुळ गीते या ठिकाणी येणार नाही हे आता जवळपास निश्चित आहे असं मानलं तर चुकीचं होणार नाही. कारण 3-3.5 मिनिटांचा वेळ आहे. ते आता फोन उचलत नाहीये. आपण बघतोय सातत्यानं फोन जो आहे नाना गामणेंकडनं केला जातोय. निलेश बोरा यांच्याकडनं देखील हा फोन जो आहे तो सातत्यानं केला जातोय. त्याची ही सगळी दृश्य बघतोय. एक हाय व्होल्टेज ड्रामा जो आहे तो नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पॉलिटिकल सुरू आहे. सातत्यानं सगळे कार्यकर्ते एकमेकाच्या फोनवरनं फोन जो आहे तो करता आहे. मात्र तो फोन ते आता घ्यायला तयार नाही. रिसिव्ह करत नाहीये. काही वेळापूर्वी त्यांच्याशी संपर्क झालेला होता. 3 ते 4 कॉल त्यांनी रिसिव्ह केलेले होते. खाली पोर्चमध्ये आल्यानंतर पहिला कॉल रिसिव्ह झाला तेव्हा ते येऊ असं म्हणाले. आता मात्र ते फोनच घेत नाही. निलेशराव काय नेमकं परिस्थिती आहे? सिच्युएशन काय? सिच्युएशन व्हायला पाहिजे, यायला पाहिजे हीच आमची अपेक्षा आहे. मी 15 मिनिटापूर्वी त्यांच्याशी बोललो. मंत्री महोदय गिरीश भाऊ महाजन पण त्यांच्याशी बोलले. त्यांनी सांगितलं मी 5 मिनिटात पोहोचतो असं त्यांनी आम्हाला सांगितलं होतं. 5 मिनिटात ते पोहोचतील अशी अपेक्षा होती आम्हाला. गिरीश भाऊंनी तर सांगितलं होतं कुठल्याही परिस्थितीत ती माघार झालीच पाहिजे. त्याच्यात कुठलं कॉम्प्रोमाइज नाही झालं पाहिजे. स्ट्रिक्ट म्हणजे ऑर्डर म्हणा की आदेश म्हणा ऑर्डरच आहे तिथून की ती माघार झालीच पाहिजे. गीते बंधू उभे राहिले नाही पाहिजे तर नाही राहिले पाहिजे. शेवटच्या याच्यात प्रयत्न तेच होते की बहुत माघार झाली पाहिजे. त्याच्यासाठी पूर्ण प्रयत्न आम्ही घेत होतो. गणेश गीतेंना मी स्वतः आम्ही बरोबर घेऊन आलो त्यांना. आता मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं. आता फोन आला होता का तुम्हाला भाऊंचा? आणि मुख्यमंत्र्यांचा आला तर भाऊंचा आला होता? गिरीश भाऊंचा आला होता, शिंदे साहेबांचा आला होता, सावंत साहेबांचा पण आला होता. काय परिस्थिती कोणाकोणाच्या माघार झाल्या काय झाल्या बाकी सगळ्या झाल्या. 2च माघार बाकी आहेत, प्रसाद हिरे आणि गोकुळ गीते. त्या झाल्या तर बिनविरोध होईल असं चिन्ह आहे. आता 15 मिनिटापूर्वी संपर्क झाला. तर गिरीश भाऊंशी बोलणं झाल्यानंतर ते कन्व्हिन्स झाले आणि मी येतो असं त्यांनी शब्द दिला भाऊंना. कुठे होते काही त्यांनी असं सांगितलं? 5 मिनिटात पोहोचतो असं सांगितलं होतं. लोकेशन नाही दिलं? लोकेशन नाही दिलं त्यांनी. निलेशजी प्रयत्न सातत्यानं सुरू होता. ते सांगत होते की मी येतो. अद्यापही आलेले नाही आहेत ते. सकाळपासून जसे आम्ही 11 वाजता नाशकात आलो तसपासून मी गणेश गीते त्यांची मिसेस गिरीश भाऊ आम्ही सातत्याने कंटिन्यू प्रयत्न करत होतो त्यांच्याशी संपर्क साधायचा. जसाही संपर्क साधला तर पहिले मंत्री महोदय गिरीजी महाजनांशी संपर्क साधला. त्यांची नाराजी आहे कुणाल दराडे आणि जे वक्तव्य काल झालं त्याच्या संदर्भात. आता तो ठीक आहे ना, तो वैयक्तिक विषय आहे. पण ज्या अर्थी मंत्री महोदयांनी गिरीश भाऊनी आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी सांगितलं तर त्या आदेशाच्या पुढे काहीच नसायला पाहिजे. 1 मिनिट राहिला निलेशजी. अद्यापही गणेश गोकुळ गीते या ठिकाणी दाखल झालेले नाहीत. आपल्याला अपेक्षा आहे का येथील? अपेक्षा तर आहेच. नाना ते शिवीगाळ कोणी केली आणि काय नेमकं झालं होतं? ते गोकुळला काल कुणी येवल्यामधून कोणतरी कॉल केला एका नगरसेवकांनी. तर त्यांना काही आमदार साहेबांचे चिरंजीव त्यांना काही बोलले गेले का गणेश गीतेंचा गोकुळ गीते
त्यांचा बाप बी माघार घेईल. त्याच्यामुळे गोकुळ भाऊला राग आल्यामुळे त्याच्यामुळे गोकुळ भाऊ चिडचिड करायला लागले. ते नाव मला नाही सांगताना गोकुळ गीतेंनाच माहिती. गोकुळ गीते मला आता फोन बोलले, तुम्ही कॉल केला त्यावेळेस कोणी केला हे मला नाव नाही माहिती. हो, गोकुळ गीतेंकडे आहे. त्याच्यावरती मी बघतोय निलेश बोरा देखील पक्षाचा माणूस आहे. पक्षाने जे भाऊनी आणि देवेंद्रजींनी जे आदेश दिले माननीय महोदय मुख्यमंत्री महोदय आणि गिरीश महाजन साहेबांनी, त्याचं पालन करणं माझं काम आहे. गणेश गीते माघार घेत आहे गणेश गीतेने माघार घेतली. आणि तुम्हाला अजूनही वाटतंय की गोकुळ आपण गीते बघतोय माघारीची वेळ आता संपलेली आहे आणि माघारीची वेळ संपलेली आहे. निलेशजी, माघारीची वेळ संपलेली आहे, काय प्रतिक्रिया? एक मिनिट, कदाचित मध्ये पोहोचले असतील. एक मिनिट. माघारीची वेळ संपलेली आहे. हॅलो, बस आलोच. एक मिनिट आलो. निलेश भाऊ, माघारीची वेळ संपली संपली. पण आता काय? नाही, आम्ही पक्षाची एकनिष्ठ आहे. भाऊ ठरवतील. त्याने प्रयत्न केला. 8 आपला प्रयत्न 8 दिवसांपासून आपण प्रयत्न करत होते. त्याला काही प्रमाणात यश आलं, परंतु आता यश शेवटच्या क्षणी- काल आम्ही जेव्हा गिरीश भाऊंकडून निघालो त्यावेळेस गोकुळ गीतेंचं बोलणं करून दिलं. तोपर्यंत सर्व ठीक होतं. त्यांनी सांगितलं की उद्या सकाळी मी गणेश दादांबरोबर माघार घेतो. पण कालच्या वक्तव्यानंतर थोडासा काही त्याचा हे झाला. पण त्यानंतर आज सकाळी वहिनींनी फार प्रयत्न केले आणि आता पक्ष कोणाबरोबर राहणार? पक्ष हा युतीबरोबर राहणार. युतीबरोबर राहणार. निलेशजी, ज्या पद्धतीनं हे संपूर्ण घडलं, हे घटनाक्रम घडले, तुम्हाला वाटतं गोकुळ गीतेंनी एवढी समजूत काढल्यानंतर यायला पाहिजे होतं आणि माघार घ्यायला 100% यायला पाहिजे होतं. असं काय बिनसलं एवढं काय त्यांचं ॲक्च्युली काय होतं की माझे मैत्रीचे संबंध गणेश गीतेंची होते आणि त्यांचे बंधू गोकुळ गीते होते. माझे त्यांचे रोजचे कधी संबंध नव्हते. वर्ष 6 महिन्यातून आम्ही कधीतरी भेटत असेल, त्यामुळे माझा त्यांचा तेवढा टच नव्हता. पण गिरीश महाजनांनी गोकुळ समजून गीतेंना- सांगितल्यानंतर हो, त्यांनी ऐकायला पाहिजे. 100% ऐकायला पाहिजे होतं. इतका राग कसला आला नेमका? तेवढे का चिडलेले? त्यांचा वैयक्तिक